श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। यावर्षी रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी देवशयनी किंवा आषाढी एकादशी साजरी होणार आहे। आषाढी एकादशी आपण सर्वजण अगदी भक्तिभावाने मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातील गृहलक्ष्मीने म्हणजेच घरातील स्त्रीने आजच्या दिवशी कोणकोणती कामे केली पाहिजेत, त्यामुळे तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल, त्याचबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील, तुमच्यावर प्रसन्न होईल। यासाठी आज आपण कोणकोणते उपाय किंवा कोणती छोटी मोठी कामे करायची आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर उठायचं आहे, कारण या दिवशी आपण व्रत करत असतो, म्हणजे आपला उपवास असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे। सर्वात प्रथम आपण आपल्या अंगणाची साफसफाई करून घ्यायची आहे। अंगणामध्ये जी काही धुळीच्या मार्फत नकारात्मकता येऊन साचलेली असते ती निघून जाते। त्यानंतर आपण अंगणामध्ये किंवा घरासमोर सडा टाकायचा आहे। तुम्हाला शक्य असल्यास छोटीशी रांगोळी नक्की आवर्जून काढायची आहे। असा शुभ दिवस किंवा सणवार असेल तर आपण रांगोळी काढलीच पाहिजे, पण दररोज का होईना छोटीशी का होईना रांगोळी ही आपण आपल्या दारामध्ये नक्की काढावी आणि त्यावरती हळदी कुंकू वाहावे। बाहेरची साफसफाई झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करून घ्यायची आहे। त्यानंतर म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरट्यावर थोडंसं पाणी शिंपडून उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घेऊन उंबरट्यावरती शिंपडून घ्या, नंतर उंबरटा स्वच्छ पुसून घ्या। उंबरट्यावरती सुद्धा बरीचशी नकारात्मकता धुळीच्या मार्फत येऊन साचलेली असते, त्यामुळे आपल्याला आपला उंबरटा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि त्यावरती तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर हळदीचं लेपनही करू शकता। नसेल जमत तर देवपूजा झाल्यावर साधी उंबऱ्याची पूजा मात्र नक्की करा। त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जी काही लादी किंवा फरशी आपण साफ करून घ्यायची आहे। तर फरशी साफ करत असताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ किंवा गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आपली फरशी या दिवशी पुसून घ्यायची आहे। त्याच हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे। तर अशी साफसफाईची कामे झाल्यानंतर घरातील स्त्रीने शुचिर्भूत व्हायचं आहे। आपण सर्वजण या दिवशी उपवास ठेवत असतो, त्यामुळे या दिवशी आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी मुख्य दरवाजा साफ केल्यानंतर दरवाजावरती कुंकवाने म्हणजेच ओल्या गंधाने मी स्वस्तिक काढत आहे। स्वस्तिकचं महत्त्व तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आपल्याकडे स्वस्तिकला शुभचिन्ह मानलं जातं। मानलं जातं। मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढल्यामुळे बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे जिथे भगवान विष्णूंचा निवास असतो तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते। त्यामुळे आपण भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी अशा प्रकारे करू शकतो। त्यानंतर सकाळचं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं काम म्हणजे आपली रोजची देवपूजा। ही तर आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे। जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर भगवान विष्णूंना अभिषेक घालून त्यांच्या मूर्तीसमोर बसून तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करू शकता, कारण एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपण प्रभू विष्णूंची अगदी मनोभावे पूजा करायची आहे। विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। आणि जर तुम्हाला वाचता येत नसेल किंवा एवढा वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला सर्च करून एखाद्या स्पीकरवरती लावून अगदी घरातील कामे करता करता सुद्धा तुम्ही हे ऐकू शकता, तरीही तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळेल। हे विष्णू सहस्रनाम दिवसभरात तुम्ही कधीही ऐकू शकता। त्याचबरोबर आषाढी एकादशी आहे तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा नामजप देखील करू शकता। त्यांची विठ्ठलाची गाणी ऐकू शकता, माळीवरती विठ्ठलाचा जप करू शकता। म्हणजे या दिवशी आपल्याला जे काही मंत्रजाप नामजप करता येईल तेवढे अवश्य करावे। तर बघा, आपली नित्य देवपूजा झाली, पण अशा विशिष्ट दिवशी आपण विशेष अशी विठ्ठलाची पूजा सुद्धा वेगळी मांडू शकतो। तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे चौरंग ठेवून त्यावरती पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती स्थापन करायची आहे।
विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती तुमच्याकडे नसेल, विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल, तर त्यावरती तुम्ही फुलाच्या साहाय्याने पंचामृत शिंपडून असा अभिषेक सुद्धा करू शकता. किंवा मग आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक घालून आपण पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी मात्र आपण विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही. भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा तुम्ही पूजा केली असेल तर त्यांना सुद्धा तुळशीपत्र आवर्जून वाहा. मात्र तुम्ही गणपतीला तुळशीपत्र वाहू नका. तुम्ही गणपतीला दुर्वा किंवा जास्वंदीचं फूल वाहू शकता. मात्र श्रीहरी विठ्ठल आणि प्रभू विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून वाहा, ते त्यांना अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर अभिषेक घालून तुम्ही पूजा करू शकता. किंवा फोटो असेल तर फोटोची देखील पूजा करून फोटोला हार वगैरे घालू शकता. पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला श्री गणेशाची आणि विठ्ठलाची आरती म्हणायची आहे. घरामध्ये घंटानाद करायचा आहे. आपल्या मनामध्ये सुद्धा या दिवशी कोणतेही वाईट विचार आणायचे नाहीत. जेव्हा आपण एखादं व्रत ठेवत असतो त्या दिवशी आपलं आचरणही चांगलं असलं पाहिजे आणि आपले चांगले विचार हे आपल्याबरोबर असले पाहिजेत. या दिवशी आपल्याला इतरांबद्दल काही वाईट बोलायचं नाही किंवा कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये या दिवशी राग ठेवायचा नाही. आपल्या घरामध्ये वादविवाद होत असेल तर मात्र या दिवशी आपण अवश्य तो टाळला पाहिजे. हा दिवस एवढा पवित्र आहे की आपण आपला पूर्ण दिवस अगदी देवाच्या भक्तीमध्ये रंगून जावा अशा प्रकारे साजरा करायचा आहे. शक्य होईल तेवढा दिवस आपल्याला देवाच्या मंत्रांनी जप करत घालवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, सकाळची नित्य कामं झाली, नित्य देवपूजा झाली, पांडुरंगाची विशेष पूजा झाली. त्यानंतर सर्वात शेवटी या दिवशी मात्र तुळशीची पूजा करायला विसरायचं नाही. तुळस ही विष्णुप्रिय आहे, आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीची अत्यंत मनोभावे पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला तुळशीला किंवा देवांना पूजा झाल्यानंतर तोपर्यंत खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपले उपवासाचे पदार्थ झाल्यानंतर मग तुम्ही साबुदाणा खिचडी, भगर अशा प्रकारचा नैवेद्य देवाला दाखवू शकता. नैवेद्य ठेवत असताना मात्र तुळशीचे पान नैवेद्यावरती ठेवायला विसरू नका. अशी मान्यता आहे की तुळशीचं पान नैवेद्यावरती असल्याशिवाय देव ते ग्रहण करत नाहीत. त्यामुळे शक्यतो तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवावी. एकादशी दिवशी मात्र तुळस चुकूनही तोडू नये. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम अगदी घराची, अंगणाची साफसफाई केली. कारण जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते असे म्हटले जाते. त्यानंतर आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली. कारण जिथे विष्णू असतात, जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथेच माता लक्ष्मी निवास करते असे सुद्धा म्हटले जाते. तर अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी तुम्हाला यामधील जी काही कामे शक्य होतील तर ती तुम्ही या दिवशी नक्कीच करा. त्यामुळे तुमचं घर प्रसन्न राहील, घरातील वातावरण चांगले राहील, घरातलं वातावरण अगदी पवित्र होईल. जर तुम्ही या दिवशी विष्णूची आणि विठ्ठलाची मनोभावे पूजा करून सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम निवास करेल. तर आजच्या या छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ इथं संपवते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.